पण सर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हे करताय आणि जगात भारी पंढरीची वारी हे नाव असलं तरी पंढरीची वारी तुमच्या घरी हे आपलं एका अर्थी ब्रीदवाक्य आहे. आमच्या ह्या स्क्रीनवरती तुम्ही वारी आणून ठेवलेली आहे, तर याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. मला बऱ्याचदा असं होतं की बरेच जण वारीला येऊ शकतात, बरेच जण कामाच्या व्यापातून वारीला येऊ शकत नाहीत, बऱ्याच जणांची तब्येत बरी नसते, बरेच जण खूप ज्ञानेश्वरीचं हे करतात, पठण करतात, अभंग गवळण अभ्यास असतो त्यांचा, पण ते परदेशात असतात. तर मला असं वाटतं की वारीला जो येतो तो वारीवर प्रेम करतो असं म्हणायचं नाही मला, पण लोकांची आपली खूप श्रद्धा आहे पांडुरंगावर, माऊलीवर, वारीवर. तर मला असं वाटतं की त्यांना घर बसल्या वारी दर्शन व्हावं. उद्या पत्रकार मित्र जाऊ शकले नाहीत वारी, ठीक आहे, पण एपिसोड आला, आज काय घडलं आळंदीला, आज काय घडलं जेजुरीला, वाल्हेला, नीरास्नान कसं झालं, धोत्राच्या पायघड्या कशा होत्या, मेंढ्याचं रिंगण काय, उभं रिंगण काय, गोड रिंगण काय, हे कळावं. आणि अजून एक, माझा मुलगा माझी मुलगी त्यांना कळावं की आपलं महाराष्ट्र काय. ते बाकीचे युट्यूब चॅनल्स बघतातच, पण त्यांनी हे बघावं, म्हणजे माझा मुलगा माझी मुलगी म्हणजे पुढच्या पिढीने हे बघावं की अरे बाबा वारी MBAच्या स्टुडंटनी बघावं माझे एपिसोड, माझे म्हणजे वारीचे एपिसोड, की काय मॅनेजमेंट असते. 8.5 ते 9 लाख लोक आहेत, वाखरीचा रिंगण सोहळा आहे, 9 लाख लोक असतात रिंगणामध्ये. मग एवढे 8-9 लाख लोक जेवतात कुठे, जेवतात कसे, अन्नधान्य अपुरं पडत नाही, झोपण्याची व्यवस्था, अंघोळीची व्यवस्था, चहा, नाश्ता, जेवण, हे सगळं कसं चालतं. एकही माणूस उपाशी झोपत नाही वारीमध्ये, एकही माणूस उपाशी झोपत नाही. आणि इथे आपण आत्ताच्या काळामध्ये जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ण, गरीब, श्रीमंत इतक्या भिंती घालून ठेवलेल्या आहेत. वारकरी संप्रदाय वारी एकमेव असं आहे, तिथे जात नाही, धर्म नाही, काय नाही, काय नाही. भाकरी देणारा कोण आहे, भाकरी खाणारा कोण, कोणी कोणाला विचारत नाही. माऊली या शब्दा बरोबर ही लोक चालतात आणि तिथे कोणी भेदाभेद करण्याचा प्रयत्न करू नये, तो यशस्वी होणार.